तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दुर्गी रडतच भुवनेश्वरीचं नाव घेत अधिपतीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की अधिपती, मला ना आता ताईची खरंच खूप काळजी वाटायला लागली आहे. ती कुठे असेल, कशी असेल काहीच कळायला मार्ग नाही. आणि मला तर आता अशी भीती वाटते की जर ती परत आली ना तर कोणी तिला ओळखसुद्धा दाखवणार नाही. आणि दुर्गेचं असं बोलणं ऐकून अधिपतीला तर धक्काच बसतो. तो म्हणतो की अगं हे काय बोलतेस तू, असं कसं शक्य आहे? आई साहेबांनी काय एक माणूस जोडला आहे का? त्यांनी हजारो माणसं जोडून ठेवली आहेत. जर त्यांनी एक आवाज दिला ना तर हजारो माणसं इथे गोळा होतील. मग असं कसं कोणी त्यांना विसरेल? मात्र दुर्गी म्हणत असते की नाही अधिपती, आता तर हळूहळू या घराच्या भिंतीसुद्धा, नोकर चाकरसुद्धा ताईला विसरू लागले आहेत. आणि हे सगळं कशामुळे होतंय माहिती आहे का तुम्हाला? त्या चारुलता ताई परत आल्या आहेत ना त्यामुळे. पुढे ती असंही म्हणते की मला माहिती आहे की त्या तुमच्या खऱ्या आईसाहेब आहेत, त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय. मात्र मला माहिती आहे ना माझ्या ताईने तुमच्यासाठी काय काय केलंय ते. कदाचित तुम्हाला आठवत नसेल, मात्र तिने तुमच्यासाठी आणि या घरासाठी अक्षरशः रक्ताचं पाणी केलंय. आणि हे सगळं काही ऐकून अधिपतीला सुद्धा भुवनेश्वरीची खूप आठवण येत असते. तो म्हणत असतो की तू काही काळजी करू नको, आम्ही आमची माणसं कामाला लावली आहेत, आईसाहेब लवकरात लवकर सापडतील. तर दुर्गी म्हणत असते की हो ना अधिपती, मी सुद्धा माझ्या परीने ताईचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी सुद्धा आमच्या नातेवाईकांकडे चौकशी केली, प्रत्येक ठिकाणी ताईबद्दल विचारलं, पण कोणी काही सांगायला तयारच नाही. आणि जरी कोणाला माहिती असलं ना तरीही कशाला कोण आपल्याला काही सांगेल? आणि तिचं असं बोलणं ऐकून अधिपती विचारतो की असं का बोलतेस तू? जर लोकांना आईसाहेबांबद्दल माहिती असेल तर ते आपल्याला सांगतीलच ना. मात्र दुर्गी म्हणते की नाही अधिपती, आता प्रत्येक कामासाठी लोकांना पैसा द्यावा लागतो तरच लोक आपलं काम करतात. आणि ते ऐकून अधिपती तिला डिरेक्टली विचारतो की तुला किती पैसे हवे आहेत ते सांग, पण काही झालं तरी आईसाहेब सापडायलाच हव्यात. आणि त्यावेळी दुर्गी म्हणते की अधिपती, मला पैशांची गरज नाही आहे, मी हे जे काही करते ना ते माझ्या ताईसाठी. आणि मग ती अधिपतीला सांगते की मला 50,000 तरी लागतील. तर अधिपती म्हणतो की तू काळजी करू नको, मी तुला 1,00,000 रुपये देतो, पण काही झालं तरी आईसाहेब सापडायलाच हव्यात. आणि ते ऐकून दुर्गी खुश होते. दुसरीकडे अक्षरा आणि चारुलता चारुहाससोबत बोलत असतात. अक्षरा त्यांना म्हणत असते की बाबा प्लीज, शाळेचं नाव बदलण्याआधी तुम्ही एकदा अधिपतींसोबत बोला, त्यांना ही गोष्ट सांगा. मात्र चारुहास काय ऐकायला तयारच नसतो. तो म्हणत असतो की अक्षरा बाळा, माझा निर्णय आता झाला आहे आणि काही झालं तरी मी तो निर्णय बदलणार नाही. मी भुवनेश्वरीचं नाव काढून टाकणार आणि त्या जागी चारुलताचं नाव शाळेला देणार. आणि मला नाही असं वाटत की हे सगळं अधिपतीला सांगायची गरज आहे. जेव्हा त्याला हे सगळं कळेल तेव्हा बघूयात आपण काय करायचं ते. आणि त्यांचं असं बोलणं ऐकून चारुलताला आणि अक्षराला तर धक्काच बसतो. त्या दोघी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतात, पण चारुहास काही ऐकायला तयारच नसतो. त्यामुळे मग अक्षरा काळजीत पडते. ती म्हणत असते की मागच्या वेळी काय झालं होतं माहिती आहे ना तुम्हाला? एकदा दुधाने तोंड भाजल्यावर माणूस ताकसुद्धा फुंकून पितोच ना. पण चारुहास म्हणत असतो की मला माहिती आहे अक्षरा, मागच्या वेळी मी भुवनेश्वरीला घराबाहेर काढलं म्हणून अधिपती चिडला होता. त्याने अक्षरशः मला घराबाहेर काढण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र त्यावेळी भुवनेश्वरीची जागा भरून काढायला कोणीही नव्हतं, म्हणून कदाचित त्याची अशी अवस्था झाली असावी. पण आता माझी चारू परत आली आहे ना, मग काही होणार नाही. उलट जेव्हा भुवनेश्वरी या घरात आली होती तेव्हा जे घडलं ना तेच आत्ता पुन्हा घडेल. मात्र चारुहासचं हे बोलणं अक्षराला आणि चारुलताला काही पटत नसतं. त्यामुळे अक्षरा म्हणते की बाबा प्लीज, एकदा मला अधिपतींसोबत बोलू द्या, मी माझ्या परीने त्यांना हे सगळं काही सांगेल. हवं तर तुमच्यापर्यंत काही येऊ देणार नाही, पण शाळेचं नाव बदलण्याआधी मला त्यांना एकदा या बाबतीत सांगायलाच हवं, नाहीतर खरंच पुढे खूप प्रॉब्लेम्स होतील. आणि त्यामुळे चारुहास म्हणतो की ठीक आहे, पण माझा निर्णय झाला एवढं लक्षात ठेव, आणि काही झालं तरी आता मी तो निर्णय बदलणार नाही. त्या भुवनेश्वरीचं नामोनिशाण मी या घरातून आणि माझ्या आयुष्यातून मिटवून टाकणार आहे. तर दुसरीकडे अधिपती इन्स्पेक्टरसोबत भुवनेश्वरीविषयीच बोलत असतो. त्यांना लवकरात लवकर काम करायला सांगत असतो. मात्र भुवनेश्वरीचा कुठेही काही पत्ता लागत नाही. त्यानंतर मग अधिपती ओंकारला कॉल करतो. तो ओंकारला म्हणत असतो की मला तर आता असं वाटते की आपलेच प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.
कारण त्याशिवाय आईसाहेब काही सापडणार नाहीत. आणि त्यावर ओंकार म्हणतो की ठीक आहे, आपण सगळे प्रयत्न करूयात, तू काळजी करू नको. आणि मग तो फोन ठेवून देतो. त्यानंतर मग अक्षरा अधिपतीसोबत बोलायला त्याच्या जवळ येते. मात्र अधिपती त्याच्याच कामांमध्ये असतो. त्यामुळे अक्षरा म्हणते की अधिपती, तुम्ही काळजी करू नका, तुमची ही तडफड देवाला दिसते आणि तोच भुवनेश्वरी मॅडमला लवकरात लवकर घरी परत घेऊन येईल. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की हो, त्याचसाठी तर मी हे सगळे प्रयत्न करतोय ना. आता काही झालं तरी मी लवकरात लवकर आमच्या आईसाहेबांना पुन्हा या घरात घेऊन येणार. त्यावेळी अक्षरा म्हणते की हो ना अधिपती, शाळेमध्ये सुद्धा मला सगळेच जण भुवनेश्वरी मॅडमबद्दल विचारत होते, सर्वजण त्यांना खूप मिस करतायत. तर अधिपती म्हणत असतो की हो मास्तरीनबाई, आईसाहेबांनी माणसंच अशी जोडून ठेवली आहेत ना की सगळेच जण त्यांना मिस करतायत, त्यांची आठवण काढतायत. आणि मग अक्षरा शाळेचा विषय काढत म्हणते की मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. पण त्याचवेळी अधिपतीला एक कॉल येतो. तो फोनवर बोलता बोलता अक्षराला सुद्धा म्हणतो की तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला. त्यामुळे अक्षरा त्याला सांगू लागते की बाबांनी एक निर्णय घेतला आहे. मात्र अधिपती फोनवर खूप बिझी असतो आणि त्यामुळे अक्षरा म्हणते की काही हरकत नाही, आपण नंतर बोलूयात. मात्र जेव्हा ती पुन्हा चारुहास सरांचं नाव घेते त्यावेळी अधिपती म्हणतो की त्या माणसाबद्दल ना मला काही बोलायचंच नाही, तुम्ही आता मला काही सांगू नका. त्यावर अक्षरा त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करते. शाळेच्या नावाबद्दलचा विषय त्याच्या पुढे तिला काढायचा असतो. मात्र अधिपती त्याच्याच कामांमध्ये असतो आणि तो अक्षराला सांगतो की आता मी आईसाहेबांना शोधायला बाहेर चाललोय, त्यामुळे आपण नंतरच बोलू. आणि तो घरातून बाहेर पडतो. तर दुसरीकडे दुर्गी अधिपतीने दिलेले पैसे मोजत असते आणि तितक्यात चंची त्या ठिकाणी तिच्याकडून पैसे घेते. ती दुर्गीला म्हणत असते की मम्मी, ही आयडिया मीच तुला दिली होती, त्यामुळे या पैशांवर सुद्धा माझा अधिकार आहे. तर दुर्गीसुद्धा खुश होत म्हणते की खरंच त्या अधिपतीने एवढे पैसे दिले, त्यावर माझा विश्वासच बसत नाही. तर चंची म्हणत असते की आता आपण माझ्या मावशीच्या नावाचा वापर करून असंच त्या अधिपतीकडून पैसे उकळू. मात्र हे करत असताना ती फक्त परत घरी येता कामा नये याकडे लक्ष ठेवायला हवं. आणि त्यावर दुर्गीसुद्धा हो म्हणते आणि मग त्या यापुढे अधिपतीकडून कसे पैसे उकळायचे याचेच प्लॅन बनवायला सुरुवात करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अधिपती भुवनेश्वरीने त्याला जे पत्र पाठवलेलं असतं ते वाचत असतो आणि त्यावेळी त्याला एक क्ल्यू मिळतो. तो पटकन ओंकारला कॉल करतो आणि म्हणतो की पत्रात आईसाहेबांनी लिहिलं होतं की त्या मनःशांतीसाठी जाणार आहेत, म्हणजे नक्कीच त्या एखाद्या आश्रमात वगैरे असतील. आणि त्यावर ओंकार म्हणतो की ठीक आहे भावा, आपण लगेच सगळीकडे चौकशी करूयात. तितक्यात मग अक्षरा त्या ठिकाणी येते. ती अधिपतीला काय झालं ते विचारते. तर अधिपती म्हणतो की मला एक क्ल्यू सापडला आहे, पण त्याबद्दल मी तुमच्याशी नंतर बोलतो, आता मला पटकन आईसाहेबांना शोधायला जायचं आहे. आणि तो पुन्हा रूममधून बाहेर पडतो. त्यामुळे अक्षराला त्याच्याशी काही बोलताच येत नाही. त्यानंतर मग अधिपती देवीकडे आईसाहेब लवकरात लवकर घरी परत येऊ दे अशी प्रार्थना करत असतो. त्याला सगळे भुवनेश्वरीसोबत घालवलेले क्षण आठवत असतात. आणि तितक्यात चारुलता त्या ठिकाणी येत म्हणते की तथास्तु, तू देवाकडे जे काही मागितलं आहे ना ते नक्कीच तुला मिळेल. आणि मग ते अधिपतीला हे सुद्धा सांगते की तू या आईशी जेवढं मनमोकळेपणाने बोलतोस ना तेवढं कधीतरी माझ्याशी सुद्धा बोलत जा. पण त्यावर अधिपती काही उत्तर देत नाही आणि तेथून निघून जातो. त्यानंतर अक्षरा त्या ठिकाणी येते. तर चारुलता नाराज होतच तिला म्हणत असते की कधी कधी तर मला असं वाटतं की मी उगाच परत आले. खरं तर मला असं वाटलं होतं की जेव्हा मी या घरात परत येईल तेव्हा हे घर आनंदाने न्हाऊन निघेल, माझ्या पोरक्या अधिपतीला त्याची आई परत मिळेल. मात्र तसं तर काहीच घडत नाहीये. पण त्यावेळी अक्षरा चारुलताला समजावते की तुम्ही प्लीज असा विचार नका करू आई, सध्या भुवनेश्वरी मॅडम सापडत नसल्यामुळे अधिपती अस्वस्थ आहेत, पण एकदा का भुवनेश्वरी मॅडम सापडल्या की सगळं काही ठीक होईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.